सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, क्राईम रिपोर्ट अरोली। ठाणेदार कार्यवाही करतील तरच कार्यवाही होतील काय? 7 गोवंशांना दिले जीवनदान। स्नेहल राऊत असेच कार्य व कर्तव्य बजावतील काय? का एंट्री घेणाऱ्या कर्मचारी यांच्या ताटाखालची मांजर बनतील काय? देहव्यापार, रेती, सट्टा, जुगार अनेक धंदे बंद करणारे निर्भीड अधिकारी हर्ष पोद्दार यांच्या मेहनतीवर पाणी फिरते की कोण? कुंपणात शेत खाईल काय? निमखेडा मोठ्या कॅनलवर थंडी बिस्लरीचा आनंद कोण घेईल? नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पुन्हा एक धडाकेबाज कार्यवाही। वाहन क्रमांक MH 36 AA 2990 टाटा योद्धा पिकअप वाहनात 1-2 नाही तर 7 जनावरे आढळून आले व अरोलीचे ठाणेदार विश्वसनीय कर्मचाऱ्यांसोबत मिळालेल्या माहितीवरून नाकाबंदी करून API स्नेहल राऊत स्वतः दौरा करीत असल्यामुळे कार्यवाही यशस्वी होत आहे। नाहीतर काही भ्रष्ट कर्मचारी वसुलीत व्यस्त। प्राप्त माहिती मिळालेल्या सूत्रांच्या आधारेनुसार PSIचे खासगी ड्रायव्हरच्या माध्यमातून वसुलीचा प्रकार या अरोली पोलीस स्टेशनला सर्रास सुरू आहे। पण पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय अधिकारी रामटेक रमेश बरकते हे क्राईम व अवैध धंदे नष्ट केल्याशिवाय सोडणार नाही। याचबरोबर नागपूर ग्रामीणचे सिंगम पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले जाहीर आव्हान, अवैध धंदे करणाऱ्यांसोबत संबंध ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कठोर कार्यवाही। सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी पूनम लांजेवार, नागपूर।